शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या सी-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि त्यामध्ये पेपर 1 व पेपर 2 मध्ये महत्त्वाचा असलेला विषय जो की मराठी व्याकरण या विषयामुळे मित्रांनो आपल्याला स्कोर म्हणजेच आपण सी-टी-ई-टी पेपर 1 किंवा 2 पात्र होऊ शकता असा हा विषय आणि त्यामध्ये मराठी व्याकरण हे खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा रोल प्ले करणारा हा घटक तो म्हणजे मराठी व्याकरण आणि त्यामध्ये आपण आज शब्दसिद्धी, त्यामध्ये मग तत्सम, तद्भव आणि देशी शब्द आपल्याला ओळखायचे ते देखील केवळ 5 सेकंदामध्ये. त्यासाठी जबरदस्त ट्रिक आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. पाहत रहा. तो आपलं हे चॅनल ज्याचं नाव आहे अभ्यास ट्री. मित्रांनो, जर आमच्या या चॅनलवर आपण नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जे विद्यार्थी किंवा जे शिक्षक बांधव आता नव्यानं ही सी-टी-ई-टी आणि टी-ई-टीचा पेपर देत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बघा, सी-टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मराठी विषयात उतार्याखाली जी शब्दसिद्धी असते, म्हणजे त्यामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द हे ओळखायचे असतात. तर त्यासाठी 1 ते 2 प्रश्न हमखास आपल्याला परीक्षेत विचारले जातात आणि परीक्षेमध्ये शब्दांची यादी पाठांतर करत बसणं जरा अवघड असतं. त्यासाठी आपण शब्दाचा उच्चार, स्वभाव आणि मूळ स्वरूप हे ओळखायचंय. त्यामध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. तर बघा, काही काही खाली जबरदस्त ट्रिक्स आपण या ठिकाणी देत आहोत. यामुळे आपला परीक्षेमध्ये गुण बिलकुल जाणार नाही. अगोदर तत्सम शब्द काय आहे ते या ठिकाणी आपण समजून घेऊयात. तत्सम म्हणजे त्यासारखा, थोडक्यात म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेला जो शब्द आहे त्याला थोडक्यात तत्सम शब्द आपण म्हणत असतो. म्हणजे बिना बदल किंवा विना बदल, त्याच्यात बदल होत नाही जशास तसा. मग ओळखायचं कसं? त्यासाठी ट्रिक काय सांगता येईल आपल्याला? तर बघा, संस्कृतचा फील म्हणजे काय? तर ग्रंथिक भाषा. हे शब्द उच्चारायला थोडे कठीण असतात. संस्कृत ग्रंथामधील किंवा अतिशय शुद्ध आणि औपचारिक वाटणारे ते शब्द आहेत. तसे जर शब्द आपल्याला दिसतील तर ते समजायचं ते तत्सम शब्द आहेत. ऋ, श आणि काही जोडाक्षरे असलेले शब्द. ज्या शब्दामध्ये ऋ आहे म्हणजे गृह, वृक्ष या पद्धतीनं. श षटकोनाचा आहे म्हणजे पुरुष, भाषा किंवा कठीण जोडाक्षर शब्द असतात, तर ते शब्द त्यामध्ये 90% ते तत्सम शब्द असतात, हे आपण लक्षात घ्यायचंय. पूजापाठामधले किंवा आपल्या धार्मिक विधीमधील जे काही शब्द असतात, ते आपल्याला तत्सम शब्द पाहायला मिळतील किंवा शालेय शब्द जे आहेत, ते देखील तत्सम शब्दच पाहायला मिळतील. बघा, त्यामध्ये मग धार्मिक, आदरयुक्त आणि शालेय पुस्तकातील शब्द हे तत्सम शब्द असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि ओळखायचं आहे. आता मग उदाहरणे कशी घ्याल त्याची? तर बघा, उदाहरणं काही दिलेली आहेत. सूर्य, चंद्र, अग्नी, जल, वृक्ष, ग्रह, पुत्र, कन्या, विद्वान, पुरुष, मंदिर, भगवान, भूगोल, कार्य, उत्सव, राजा, कवी, गुरु यासारखे शब्द हे आपल्याला सांगता येतात. हे तत्सम शब्द आपल्याला पाहायला मिळतील. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे तद्भव शब्द. आता तद्भव शब्दामध्ये जर पाहिलं तर तत्भव म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगतात त्यापासून तयार झालेले. म्हणजे संस्कृत शब्दामध्ये थोडासा बदल होतो आणि बदल होऊन सोपं रूप मराठीमध्ये आलेलं असतं. त्याला आपण तद्भव शब्द असं म्हणत असतो. मग हे बघा, कशी ओळखायची याची ट्रिक काय सांगते, की तत्समचे सोपे रूप म्हणजे तत्सम जो आहे, थोडक्यात संस्कृत शब्दाचा उच्चार सोपा केला की तो तद्भव असतो. म्हणजे दैनिक वापरातील शब्द थोडक्यात हे तद्भव शब्द आहेत. हे शब्द आपण रोजच्या साध्या मराठी बोलणीत आपण वापरतो. संस्कृतमधून मराठीत येतात अशी लक्षात ठेवायची ही जोडी, अशी ट्रिक. जसं की कसं? अग्नी. अग्नी हा आपल्याला माहिती आहे तो तत्सम आहे. परंतु आग हा शब्द कसा आहे? तो तद्भव आहे. म्हणजे अग्नीपासून सोपा शब्द तयार झाला आग, म्हणून मग तो तद्भव आहे असं आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता संस्कृत शब्द आहे कर्ण, मराठीत झालेला आहे तो कान. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो म्हणजे
कान हा शब्द हा तद्भव आहे आणि कर्ण हा थोडक्यात तत्सम शब्द आहे. म्हणजे संस्कृत शब्दातील साधं रूप जर आपल्या मराठी बोलण्यात आपण वापरत असू, तर ते थोडक्यात तद्भव शब्द आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ही ट्रिक आपण या ठिकाणी वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. बघा, या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आपण जाऊन ही डाउनलोड करू शकता. उदाहरणं जर पाहिले तर आग, अग्नीवरून, कान, कर्ण, हात, हस्त, दूध, दुग्ध, घर, गृह, बघा, गाव, ग्राम, चाक, चक्र, पान, पर्ण, कोकण किडा किंवा कीटक वरून हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मग आता हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत ते म्हणजे तत्सम आणि तद्भव. आता पुढचा प्रकार आहे देशी किंवा देशज शब्द. आता बघा, जे शब्द संस्कृतमधून आलेले नाहीत, तर महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेतील शब्द आहेत, त्यांना आपण देशी शब्द म्हणत असतो. मग मराठी मातीचा त्या शब्दात गावरान फील येत असतो. थोडक्यात म्हणजे या पद्धतीनं मराठी मातीचा वास आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यात. हे शब्द वाचतात अस्सल ग्रामीण किंवा बोलीभाषेचा अनुभव येतो. निसर्ग, प्राणी आणि शेती. गावाकडची संस्कृती, झाडे, दगड-धोंडे, प्राणी आणि शरीरांचे अवयव याशी संबंधित हे शब्द असतात आणि ठसठशीत उच्चार याचे दाट उच्चार असतात. जसं की ड, डा, गा, बो, पो, डा बी म्हणू शकतो आपण. सारखे ठसठशीत उच्चार दिसतात आपल्याला हे असे पाहायला. बघा आता मग या ठिकाणी दगड, धोंडा, झाड, चिमणी, बोका, रेडा, घोडा, डोके, ओटा, बाजरी, पोरा, बाळ, हाड, लाकूड, लुगडे, वांगे यासारखे जे आहेत ते थोडक्यात हे देशी किंवा देशज शब्द आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आता मग यावर आपण परत एकदा क्विक रिव्हिजनसाठी एक या ठिकाणी तिन्ही शब्दांचा म्हणजे कंपॅरिझन टेबल आपण या ठिकाणी दिलेला आहे, समजून घेऊयात. तत्सम काय आहे? तर संस्कृत शब्द जशाचा तसा जोडाक्षर पाहायला मिळतात. ऋ आणि शचा प्रभाव असतो. बघा, अग्नी, हस्त, कर्ण, गृह. त्यानंतर तद्भव शब्द संस्कृतचे सोपे बदललेले रूप रोजच्या वापरातील आग, हात, कान, घर. त्यानंतर देशी काय असतात? अस्सल गावरान शब्द निसर्ग व प्राण्यांशी संबंधित असतात. जसं की दगड, धोंडा, झाड, चिमणी यासारखे हे गावरान शब्द आहेत म्हणजे हे देशी शब्द आहेत. अशा प्रकारे आपण मित्रांनो हे थोडक्यात जी शब्दसिद्धीमधली ही जे ट्रिक आहेत आपण तद्भव म्हणजे तत्सम, तद्भव आणि त्यानंतर देशी शब्द कसे ओळखायचे हे या ठिकाणी पाहिलेले आहेत. नक्कीच या व्हिडिओमुळे आपल्याला 1 मार्क 100% परीक्षेत मिळू शकतो. या अ, म्हणजे या व्हिडिओची पी-डी-एफ जर आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद मित्रांनो. थँक सो मच.